खीर पण तयार झाली, दुधामध्येच तयार केली, त्यामध्ये साखर वगैरे घातली आहे आणि इथे आता मिरच्या फ्राय करून घ्यायच्या हे अशा पद्धतीनं। तवा पण छान गरम झाला आहे, आता तयार करू। या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे, घटस्थापना कालच झाली। कालचा कलर होता पिवळा आणि आजचा आहे हिरवा। हिरवा मी परिधान केलेला आहे, सगळी तयारी झालेली आहे। आता पूजा करून घ्यायची आहे, फराळाचं सगळं बनवून ठेवले। काशीफळ महालक्ष्मीला आणलं होतं, आता कट करायचंय। आज उपवासासाठी ठेवलं होतं नवरात्राच्या। बघू आता कसं निघतंय ते। इथं कट केलंय मी थोडंसं, छान निघालंय हे। याची भाजी पण बनवू शकतात आणि हे उकडून पण घ्यायचं असते, याची बर्फी पण तयार होते। काशीफळ कट करून घेतलंय, इकडे सगळा वरचा गर काढून त्या स्वच्छ धुवून घेतलंय हे नळाच्या पाण्याने। इतकं निघालंय आणि त्याला आता एकच ग्लास पाणी लावणार आहे, कारण फक्त वाफून घ्यायचंय, उकडून घ्यायचं नाही। ते जास्त उकडले की असं चिक्कल होतो, त्यामुळे उकडूनच घ्यायचंय। एक ग्लास भरच पाणी लावायचंय, टाकायचंय, सॉरी लावायचं म्हणाले, टाकायचंय बस। झाकण लावून आता 10 ते 20 मिनिट किंवा 10 कमीच वेळामध्ये शिजते ती। चांगलं वाफवून घ्यायचं। हे खूप नरम असते, त्यामुळे पटकन उकडलं जाईल। ते 5 ते 6 मिनिटातच तो वाफला जातो। आता मी लावले गॅसवरती ठेवले, मध्ये मध्ये चेक पण करायचं याला, नाही तर करपण्याची शक्यता असते। करपले की सगळंच हे होतं। उपवासाची इथे साबुदाणा खीर पण तयार झाली, दुधामध्येच तयार केली, त्यामध्ये साखर वगैरे घातली आहे। खूप छान लागते चवीला। आपल्या आवडीनुसार साखर घालायची। तयार होत आली ही पण। बरेच पदार्थ आहेत उपवासाचे, काहीच वाटत नाही 9 दिवसाच्या उपवासासाठी। काशीफळ उकडायला ठेवले, साबुदाण्याची खीर झाली आणि इथे आता मिरच्या फ्राय करून घ्यायच्या हे अशा पद्धतीनं। अशा कट केल्या, स्वच्छ धुवून घेतल्यात मिरच्या आणि आता फ्राय करून घ्यायच्या। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, तेल, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, खूप छान लागते। झालेत 5 मिनिट आणि मस्त वाफलं हे। आता झाकण काढलंय वरचं, छान झालंय। आता हे 2-3 दिवस टिकतंय व्यवस्थित, कारण व्यवस्थित शिजलाय तो, वाफिलाय। आता बनवायची दह्याची चटणी। इथे दही घेतलंय, आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करायचंय।
जाडसरच आहे, बारीक शेंगदाण्याचं कूट नाही आहे, जाडसरच वाटून घेतले. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चवीपुरती साखर पण घालायची. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय, पातळ केली जराशी, कारण घट्टसर खूप झालती. आता व्यवस्थित पातळ झाली. थोडंच पाणी ॲड करायचं त्यामध्ये. आता याला तडका द्यायचा आहे जिरे आणि मिरचीचा. आता बनवायचे आहेत उपवासाचे डोसे. हे आहेत वरीचे तांदूळ आणि साबुदाणा मिक्स आहे. जसं आपण इडलीचं पीठ तयार करतो तसंच तयार केलेलं आहे, तितकंच प्रमाण घातलंय. आणि आता ह्याला पातळ करायचे. कालच तयार करून ठेवले, कालच मिक्सरला ते काढून घेतलंय मी. 8 ते 9 तास भिजवले आणि 8 ते 9 तासांनी ते मिक्सरमधून काढून रात्रभर हे व्यवस्थित भिजले. आता ह्याचे बनवायचे आहेत डोसे. ह्यामध्ये थोडासा सोडा आणि मीठ ॲड करून तयार करायचं आहे. ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं, जास्त खारट होण्याची शक्यता असते, कमीच प्रमाणात घालायचं आहे. आणि सोडा थोडासा. आता याला पातळ करून घ्यायचं आहे आणि डोसे तयार करायचे त्याचे. इडलीच्या पिठासारखंच ते घट्टसर झालं आहे. आता ह्याला पाणी वगैरे घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण 8 ते 9 तास झाले त्याला मिक्सरमधून काढून सुद्धा. आणि काल सकाळीच सगळं हे टाकलं होतं पाण्यामध्ये, भिजलंय ते व्यवस्थित. आता ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पातळ करायचं आहे. याच्यामध्ये सोडा आणि मीठ आपण घातले, पाहिजे तितकंच घालायचे, जास्त पातळ नाही आणि घट्टसर पण ठेवायचं नाही ह्याला. तर व्यवस्थित ह्याला फेटून घ्यायचे. मस्त झाले, कलर पण छान आला याचा. तवा पण छान गरम झाला आहे. आता तयार करू शकतो आपण. इकडं तयार पण करून ठेवले, इतकं पातळ केलंय. आता बनवायचे डोसे ह्याचे. तेल लावून घ्यायचं व्यवस्थित ह्याला. आपल्याला जशी साईज पाहिजे तसंच बनवायचं आहे.
दुपारचे 12:30 झालेत आणि 12:30 सगळं आवरलंय. पूजा अर्चा सगळं झालंय. आणि हे आगावच्या साड्या होत्या, ह्या पण लागणार आहेत. केशरी कलर वगैरे आहे. हा आहे जांभळा कलर डार्क, तो पण लागणार आहे. म्हणून दोन्ही साड्या धुवून ठेवल्यात आणि रोजच्या रोज कपडे चालू येतो. झालंय आता सगळं आवरलंय. आज आहे दुसरी माळ आणि आजचा कलर आहे हिरवा. आज मी हिरवाच घातलाय सकाळपासून. आणि आता करायचं आहे फराळ. फराळामध्ये तर खूप मेनू बनवलेत, पण खाणं होते की नाही, कारण तोंडाला चवच नाहीये. 2-3 दिवसापासून ताप, सर्दी, खोकला चालूच आहे. आजारी असल्यामुळे तरी पण तसंच केलंय. आणि सकाळपासून करते आणि दुपारी आराम करते. आराम केला तरी थोडाफार फरक पडते, पण तोंडाला चव नाहीये. 2 दिवसाखाली तर एवढा त्रास होत होता खूप. आणि काल पूजा झाल्याच्या नंतर पूर्ण आराम केलाय. मला पूजा सुद्धा करायला वाटत नव्हती, पण केलं. झालं ते पण पार पडलं. काल होता पिवळा कलर आणि आज आहे हिरवा कलर. बोलताना पण खूप त्रास होतो. आता फराळ करायचा आहे. तुम्ही पण या फराळ करायला.